रशियाच्या स्वेतनाला कुझनेत्सोवाने कोर्टवर स्वतःचा हेअरकट केला। सिंगापूरमध्ये WTA फायनल स्पर्धेत गतवेळच्या विजेता एग्नियेस्का रंदास्का विरुद्धच्या साखळी सामन्यात ही घटना घडली। खेळताना केसाची वेणी अडचणीची ठरू लागल्याने कुझनेत्सोवाने ती कापण्याचा निर्णय घेतला। सामन्याच्या निर्णायक सेटच्या सुरुवातीला स्वेतनाला 1-2 ने पिछाडीवर होती। त्यानंतर तिने ब्रेकची आणि 2 कात्रींची मागणी केली। मग तिने स्वतःच कात्री घेऊन वेणी कापली। त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले। तिने टॉवेलमध्ये तोंड लपवलं, पण लगेचच ती नॉर्मल झाली। कापलेले केस खुर्चीवर फेकून ती उर्वरित सामना खेळण्यासाठी कोर्टवर पोहोचली। 3 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेला हा सामना तिने विजय मिळवूनच संपवला। डिफेंडिंग चॅम्पियन एग्नियेस्का रंदास्काला नमवत कुझनेत्सोवाने हा सामना 7-5, 1-6, 7-5 असा जिंकला। 2 ग्रँड स्लॅम विजेती स्वेतनाला कुझनेत्सोवा 2009 नंतर पहिल्यांदाच सिंगापूरमधील WTA फायनल्स टूर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती। विशेष म्हणजे 2च दिवसापूर्वी कुझनेत्सोवाला या स्पर्धेचं तिकीट मिळालं होतं।